बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे आणि दुसऱ्या फेरीतही जनसुराज्य पार्टीचे प्रशांत किशोर आघाडीवर आहेत। भाजप आणि आरजेडीचे उमेदवार मात्र पिछाडीवर आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर ही पोटनिवडणूक लागलेली होती। त्यांचा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे भाजपच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक आहे। भाजपसह आरजेडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे। मात्र आता प्रशांत किशोर या मतदारसंघातून आघाडीवर असल्याचं समजतंय। दुसऱ्या फेरीतही प्रशांत किशोर यांची आघाडी कायम आहे। त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीकडे आता काही आश्चर्यकारक असा निकाल लागणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रशांत किशोर हे सध्या तरी आघाडीवर आहेत। पहिल्या फेरीतही प्रशांत किशोर हे आघाडीवर होते, दुसऱ्या फेरीतही तेच आघाडीवर आहेत आणि त्यामुळे भाजप आणि आरजेडीचे उमेदवार सध्या पिछाडीवर पडले। बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आता सुरू झालेली आहे। अत्यंत प्रतिष्ठेची झालेली अशी ही निवडणूक आहे, त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।